नमस्ते। विश्व कल्याण तथा आज का दिन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण हरिपाठ सेवा करीत आहोत। मध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे ही सेवा आपल्याकडून घडली नाही, क्षमा असावी। आज हरिपाठाचा अभंग क्रमांक 18 आपण पाहणार आहोत। हरिवंश पुराण हरिनामस कीर्तन हरिविन सौजन्य नेने काही तया नरा लादले वैकुंठ जोडले सकळी घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ। आता हा अभंग हरिवंश पुराण आणि हरिनाम सकीर्तन, जो मनुष्य भगिनी हरिवंश पुराण हरिनामाचं सकीर्तन म्हणजे हरिनामाचं भजन, हरिनामाचं गुणगान, हरिनामाची प्रसार, हरिनामाची प्रचिती जो कोणी करेल, ज्याला हरिविन सौजन्य नेणे काही, ज्याला हरीशिवाय कशामध्ये प्रेम दिसत नाही, भगवंताशिवाय ज्याला सौजन्य दिसत नाही, प्रेम दिसत नाही, आपुलकी दिसत नाही, तर हा खूपच महत्त्वाचा आहे। म्हणजे तया नरा लादले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन, ज्याला हरिभक्तीशिवाय काही दिसत नाही, हरीशिवाय प्रेम कळत नाही, भगवंताशिवाय आपुलकी त्याला जाणवत नाही, अशा व्यक्तीला वैकुंठचा लाभ मिळतो। वैकुंठ भूमीमध्ये जे गेल्यानंतर आहे ते त्याला मिळतं। आणि सकळी घडले तीर्थाटन, या लोकांना जगातले भारतातले सर्व देव देवता मंदिरं तीर्थाटन सर्व धार्मिक स्थळे ठिकाणी बघून आले, पाहून आले, दर्शन घेऊन आल्यानंतर ह्या सर्वांचं जे पुण्य आहे, हे पुण्य या सगळ्यांना हरिवंश पुराण सांगणे, त्याचं कीर्तन करणे, त्याचं भजन करणे, हरिनामाची सातत्यानं ध्यास लागणे हे घडू शकतं। हे सामर्थ्य हरिवंश पुराणामध्ये हरिनाम कीर्तनामध्ये 110% आहे। आता याला प्रमाण काय, याला उदाहरण काय, कशावरून शक्य आहे? आज AI तंत्रज्ञान सुरू आहे। AI तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, IT युगामध्ये सर्व गोष्टी माणसाच्या हातात आलेल्या असताना माणसाला यात समाधान आहे का? तर जगातल्या सर्व शाळा कॉलेज मंदिरे विद्या देणारी मंदिरे जी आहेत, ही सर्व आपल्याला नॉलेज देतात, हे ज्ञान देतात, माहिती देतात, पण ह्या माहितीतून समाधान देणार, मनाला शांती देणार एकमेव साधन म्हणजे ते मंदिर, माणसाची बुद्धी, माणसाचं मन समाधान राहणं खूप महत्त्वाचं असतं। आणि माणसाचं मन समाधान हे जे राहतं, हे फक्त आणि फक्त हरिनाम सकीर्तनामुळे, त्याच्या सातत्यानं म्हणण्यामुळे हे साध्य होतं। आता मला सुद्धा स्वतःला अनुभव आहे। या मधल्या कालावधीमध्ये भले एक 5-7 दिवसाच्या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण ही सेवा सांगू शकलो नाही, पण यामध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा जेव्हा निवांत असेल, तेव्हा हे मोबाईलमधलं आपला फेसबुकामध्ये आपलं फेस अडकून ठेवण्यापेक्षा काही तत्त्वज्ञ माणसं, काही मोठी माणसं, जगातली करोडपती लखोपती माणसं म्हणतात, आपलं फेसबुक दुसऱ्याचं पाहण्यापेक्षा आपला फेस, आपला चेहरा आपल्या उज्ज्वल कामाने
इतका मोठा व्हायला पाहिजे की लोकांनी आपलं फेस पाहिलं पाहिजे. तर हे काम करीत असताना जेव्हा जेव्हा अस्वस्थ वाटायचं तेव्हा मी स्वतः हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हे सकीर्तन केल्यानंतर बऱ्याच मनातल्या ज्या गोष्टी आहेत, द्विधा अवस्था होतात, हे करू का ते करू, काय निर्णय घ्यायचा, कसा निर्णय घ्यायचा, ह्या सर्वांचं उत्तर त्यामध्ये मिळायचं, समाधान वाटायचं. आणि हे सातत्याने मी स्वतः अनुभवत आहे. आणि म्हणूनच ह्या ऐकण्यातून, ह्या सांगण्यातून बरेच लोक हे पाहतात. त्यातल्या एक जरी व्यक्तीला याचा फायदा झाला तर आपल्या ह्या सेवेचा नक्की फायदा होईल असं वाटतंय. आणि म्हणून इथं पुढं सांगितलं आहे, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. जी व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे कसंही वागते, कसंही उधळते, मनामध्ये जे जे विषय येतात त्या विषयामध्ये दंग राहते, स्वार्थी राहते, लोभी राहते आणि प्रचंड लोकांची पिळवणूक करणारी व्यक्ती असते, किंवा आपल्या मनाचा विजय सातत्यानं त्याचा ध्येय त्याच्यावर करीत असतो. हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत घडत असतं. ज्या व्यक्तीवर त्याचं दुसरं मन हे मात करतं, ती व्यक्ती आयुष्यामध्ये प्रगती करायला योग्य असत नाही. तिला सातत्यानं आपल्या मनाची दुसरी अवस्था ही सातत्यानं त्याला यशापासून बाजूला ठेवते, समाधानापासून बाजूला ठेवते. आणि असे लोक हे मनोमार्गामध्ये जातात ना, तो तिथंच माणूस अडकून बसला तर तो त्या विषयामध्ये अडकतो. आणि सुख आहे, स्वतःला सुख म्हणजे काय, माणसाला काही वस्तू मिळाल्या, पैसा मिळाले, खूप जमीन मिळाली, खूप जागा मिळाल्या म्हणजे माणूस सुखी होतच नाही. हे सुखाला माणूस हा या विषयातनं मुक्तोच. आणि मग हे सुख कशात नाही, हरिपाठी स्थिरावाला तोच धन्य आहे, तोच योग्य आहे, त्याला समाधान मिळणार आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. जी व्यक्ती हरिनाम त्याच्या चित्तात जडून गेल्यामुळे त्याचं मन शुद्ध होतं, चित्त शुद्ध होतं आणि भगवत कृपेने रामकृष्ण चरणांची ओळख होऊन त्या ठिकाणी अखंड असं प्रेम त्याच्यामध्ये निर्माण झालेलं असतं. भगवंताच्या चरणी, ईश्वराच्या चरणी, खुदा के चरण के पास उसका आत्मा, त्या व्यक्तीचं मन, त्या व्यक्तीचा देह स्थिरावल्यामुळे तो व्यक्ती धन्य होतो आणि त्या व्यक्तीला समाधान वाटतं. आणि म्हणून जगामध्ये, काल मला ऐकण्यामध्ये आलं, जगामध्ये आपला भारत एक असा देश आहे, भारतात संस्कृती असणारा देश आहे. हे विधान मी सांगतोय खूप महत्त्वाचं आहे. जगामध्ये काही असे प्रमुख देश आहेत की त्या देशामध्ये 88% लग्न झालेल्यापैकी 88% कुटुंबामध्ये डिव्होर्स होतात. अमेरिकेमध्ये 27 ते 48% लोक लग्न झाल्यानंतर सोडपत्र घेतात. फ्रान्समध्ये 57 ते 58% आहेत. आणि एकूण जगाच्या 800 कोटी लोकसंख्येतले जे काही लग्न होत आहेत, यातले 44% लोकांचे सोडपत्र म्हणजे डिव्होर्स होतात. परंतु जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे, या भारतामध्ये एकूण लग्न झालेल्यापैकी 100 पैकी एक कुटुंबाचं, एका पतीपत्नीचा डिव्होर्स होतो. म्हणजे एका पती सोडपत्र होतं. ही जगातल्या संस्कृतीमध्ये भारतातली संस्कृती ही योग्य आहे, ही वेगळी आहे. आणि ही का आहे, कारण भारतामध्ये ह्या भगवद्गीता, महाभारत
रामायण, तुकारामांची गाथा, रामदासांचं चरित्र, आज एकनाथ षष्ठी आहे, एकनाथांचं भारुडं, ही आपल्या देशाला मिळालेलं तत्त्वज्ञान आहे. हे देशाला ऋग्वेद, वेद, हे सर्व आपल्या देशाला मिळालेली संस्कृती आहे, हे ज्ञान आहे, संपदा आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवरती भारतामध्ये हे कुटुंब परंपरा, एकमेकाची आपुलकी, वात्सल्य हे आपल्या देशात आहे. आणि म्हणून बंधूंनो, भगिनींनो, माझ्यासारखा एक सुशिक्षित माणूस हरिपाठ म्हणजे भगवन साधारणतः 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी तयार केला. खूप विद्वान व्यक्ती, खूप ज्ञानी व्यक्ती, वयाच्या खूप लवकर आपलं कार्य करून समाधी घेतलेली व्यक्ती, अशा व्यक्तीचं ज्ञान किती सांगावं तितकं थोडं आहे. आणि म्हणून हे ज्ञानची सेवा व्हावी हा आपला हेतू सातत्यानं आहे. आणि या प्रत्येक हरिपाठाच्या अभंगामधून हे सांगताना आपल्याला एक लक्षात आलं आहे की सर्व प्रश्नांचं उत्तर हरी नाम आहे, भगवत नाम आहे, यात सुख आहे. आणि म्हणूनच याची सेवा व्हायला पाहिजे, केली पाहिजे. आणि म्हणूनच हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं हे नाम आहे. आणि म्हणूनच आपण करू, भगवंताचं नामस्मरण करू 1 मिनिटासाठी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण. नमस्कार.